हॅलो हॅलो, मी आज आता तुमचे स्वागत करत आहे आपल्या लाडक्याच्या छोट्याशा युट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे एज अकॅडमी. आज आपण उपयोजित इतिहास हे धडा शिकणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया. उपयोजित इतिहास म्हणजे काय? उपयोजित इतिहास हा संज्ञांसाठी जणांसाठी इतिहास म्हणजेच पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्द प्रयोग प्रचारात आहे. भूतकाळातील घटनांसंबंधी जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याच उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल हे जाणून घ्या. जणांसाठी इतिहास. इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदाहरण, इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषय अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो. दैनिक जीवनात आणि इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो. इतिहास सारख्या विषय आर्थिक दृष्टी उत्पादक क्षेत्राशी जोडल्या जाऊ शकत नाही इत्यादी असा गैरसमज मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसारणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जणांसाठी इतिहास. परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये जणांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात. भारतातील बेंगळूर येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे. तिथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधने काम चालतात. याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो. वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्तेचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते. त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचे नव्हे तर सर्वसामान्य लोकांच्या विविध आग्नेयी सहभाग असू शकतो. संग्रहालय, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड आणि वाढीव लागते. समाजामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणारे प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्येही ते सहभागी होऊ शकतात. उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. वर्तमानात दिसणारी मानवी जीवनाची घडत ही त्या घटनांवरच आधारलेली असते. या घटनांना राजकारण, सामाजिक, धार्मिक संघटन, तत्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो. त्या त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा या ज्ञानसंचयाच्या स्थितीवर अवलंबून असते. त्या अनुषंगाने अनेक विषयाच्या संशोधन इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, तत्वज्ञान, विविध विचारसरणीचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीतील इतिहास समजून घेणे यासाठी तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तत्वज्ञान समजून घेताना तत्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले त्या भाषेचा इतिहासाची उपयोग होतो. विज्ञान, वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधामागील कालपरंपरेची साखळी समजून घेणे यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. गरज ही शोधाची जन्य असते असे म्हटले जाते. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजापूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्याचा प्रयत्नातून लागलेला असतात. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधामागील कालपरंपरा, कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाचा इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. तंत्रज्ञान, कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कालपरंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परलंबी असतात. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीतील दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे होते. पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियेचे यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले? विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे आवश्यक असते. उद्योगधंदे आणि व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजामधील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते. त्यामुळे सांस्कृतिक संबंधांचे जाळही सतत विकसित असते. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनातच हा एक भाग असतो. त्याचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे असते. बाजार आणि व्यापार याचे स्वरूप बदलत गेले. या सर्व मागील मानवी नात्याचे स्वरूप आणि समाजरचना बदलत गेली. या सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्थापना इत्यादीचा इतिहास अभ्यासावा लागतो. व्यवस्थापन शास्त्र उत्पादनाची साधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रियेचा बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनेच्या साखळीतच त्या संबंधित भूतकाळातील यंत्रणा कशा होत्या हे समजून घेणे आवश्यक असते. या साखळीत गुंतलेले विविध स्तरावरील लोकांची परंपरागत मानसिकता समजून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थेच्या संघटनावर अवलंबून असतो त्याचा इतिहास समजायला तर वर्तमानात विविध पातळ्यावरील व्यवस्थापन करणे सोपे होते. कला. विविध कला क्षेत्रांमधील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या आधारे झालेल्या कलेचा विकास समजून घेणे महत्त्वाचे असते. कोणत्याही कालविकेचे मर्म, कलाकृतीच्या निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतो. मानव ज्ञानशाखा. इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास याचा इतिहास समजून घेणे हे या ज्ञानशाखांचा अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. तत्वज्ञान ही विज्ञान इतर सर्व ज्ञानशाखांची जननी मानली जाते. वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व याचा परस्परलंब समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजांमध्ये त्या संबंधीचे अनुमाने लोक बोधू लागले. त्यातून जगाच्या उत्पत्ती संबंधीच्या कथा, सृष्टीचक्र आणि मानवी जीवनासंबंधीचे मिथके, देवदेवतांसंबंधीच्या कल्पना आणि त्या देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले विधी, त्यासंबंधीचे तांत्रिक विषय यांचा विकास झाला. प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टीविषयीचा विचारात तत्वज्ञानाची बीजे आहेत. इथे उल्लेख केलेल्या मानव शाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. इतिहासाच्या आधारे या वाटचालीचे आकलन होऊ शकते. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. इतिहासाच्या दैनिक व्यवहारांमध्ये उपयोग काय असा प्रश्न नेहमी विचारला जातो. उपयोजित इतिहास म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तरात वरील प्रश्नाचे उत्तरही आपोआप मिळते. भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमानात अस्तित्वात असतात. त्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, आत्मीयता असते. याच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजून घ्यावासा वाटतो, कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतीचे, परंपरेचे अवशेष असतात. तो आपला सांस्कृतिक वारसा असतो. ती आपली ओळख
असते. त्याच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या हुकमाकडे घेऊन जाणारे असते. त्यामुळे ती सांस्कृतिक वारसा आणि पुढील पिढ्यांच्या इतिहासाचा हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते. उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते. त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे इतिहासा आधारे वर्तमानचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शक असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन. सांस्कृतिक वारसा हा मानवनिर्मित असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारचा असतो. मूर्त आणि सांस्कृतिक वारसा या एम पी आहे. या प्रकारात प्राचीन स्थळे, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे इत्यादींचा समावेश होतो. अमूर्त सांस्कृतिक वारसा हे पण एम पी आहे. या प्रकारात पुढील गोष्टींचा समावेश होतो. मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी, कला सादर करण्याच्या पद्धती, विशिष्ट पारंपरिक कौशल्य, अशा परंपरा, पद्धती, कौशल्य इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे समूह, गट. नैसर्गिक वारसा निसर्गातील जीवनविधीच्या आणि विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेतील केलेला आहे. त्यामधील पुढील गोष्टींचा समावेश होतो. प्राणी, वनस्पती सृष्टी याच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये. पुढील मानवी पिढ्यांच्या इतिहासासाठी आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्व जाहीर केलेली आहेत. त्या दिशादर्शक तत्वाच्या आधाराने जागतिक वारशाचे पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा याची यादी जाहीर केली जाते. एका दृष्टिपात भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीतील समाविष्ट झालेली परंपरा. 2001 कुट्टियम ही केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा. 2003 वैदिक पाठ परंपरा. 2005 उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण. 2009 गढवाल उत्तराखंड येथील रमण धार्मिक उत्सव आणि विधी नाट्यम. 2010 राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य. 2010 पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथील छाऊ नृत्य. 2010 केरळमधील मुडियट्टम विधिनाट्यम आणि नृत्य नाट्यम. 2012 लडाख, जम्मू आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्र पठणीची परंपरा. 2013 मणिपूर येथील संकीर्तन परंपरा. 2014 पंजाबमधील ठठेरा जमातीची तांब्याची आणि पितळाची भांडी बनवण्याची काल परंपरा. 2016 नवरोज आणि 2016 योग. भारतातील जागतिक वारसास्थळे सांस्कृतिक. 1983 आग्राचा किल्ला. 1983 अजिंठा लेणी. 1983 वेरूळ लेणी. 1983 ताजमहल. 1984 महाबलीपुरम येथील मंदिर. 1984 कोणार्क सूर्य मंदिर. 1986 हम्पी येथील वास्तुसंकुल. 1986 खजुराहो येथील मंदिरे. 1987 घारापुरी एलिफंटा लेणी. अशा प्रकारे अजून अनेक नावे आहेत. हे सर्व तुम्ही पाठांतर करून ठेवा. हे IMP आहे.
भारतातील जागतिक वारसा स्थळे आणि नैसर्गिक. 1985 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. 1985 केवलदेव राष्ट्रीय उद्यान. 1985 मानव वन्यजीव अभयारण्य. 1987 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. 1988 नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. 2005 राष्ट्रीय उद्याने. 2012 पश्चिम घाट. 2014 ग्रेट हिमालय पार्क. मिशन स्वरूपाचे जागतिक वारसास्थळ. 2016 कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. हे पेज आहे ना पूर्ण IMP आहे. युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश 2012 मध्ये केला गेला आहे. सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाटरांगेमध्येच आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती करत असतात. इंटेक ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज स्वयंसंस्था या क्षेत्रात 1984 पासून कार्यरत आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांचे जतन आणि सर्वसाधारणाच्या प्रकल्पामध्ये अनेक विषयांमधील तत्वज्ञानाचा सहभाग आवश्यक असतो. या सर्वांमध्ये संबंधित स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. त्यामुळे प्रकल्पांतर्गत वारसा स्थळांचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे होते. स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता त्यांच्या पुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा याचा आढावा घेता येतो. वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांना भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनेचे नियोजन करता येते. स्थानिक लोकांना या प्रकल्पात सामील करून घेता येते. स्थानिक लोकांच्या परंपरेअंतर्गत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य होते. संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. पुढील उल्लेख केलेल्या क्षेत्रातील संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे ठेवण्यासाठी इतिहासाचे ज्ञान पूरक ठरते. संग्रहालय आणि अभिलेखागार. ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन. पर्यटन आणि आतिथ्य. मनोरंजन आणि संपर्क माध्यमे. माहित आहे का तुम्हाला जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे इसवी सन पूर्व 6व्या शतकात संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले. उत्खनन ब्रिटिश पुरातत्व सर लिओनार्ड हुली यांनी 1922 ते 1934 या काळात केले होते. हे संग्रहालय ॲनिग्रोल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्याने बांधले होते. ती स्वतः त्या राज्य संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम पाहत असे. या संग्रहालयात सापडलेले प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वाटिका होत्या. हे IMP आहे. इंडियन म्युझियम कोलकाता. कोलकाता येथे असलेले इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटी तर्फे 1814 मध्ये झाली. नॅथॅनियल वॉलिक आणि डॅनिश वनस्पतिशास्त्रज्ञ याचे संपादक आणि पहिले संग्रहपाल होते. येथे दिलेले संग्रहालय छायाचित्रे 1905 सालचे आहे. संग्रहालयाचे कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 3 प्रमुख विभाग असून त्याशी संलग्न असलेले जतन, प्रकाशन, छायाचित्रण आणि प्रदर्शन, सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, प्रशिक्षण, संग्रहालय सुरक्षा असे विभाग आहेत. क्षेत्राच्या व्यवस्थापनाचे विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. उदाहरण स्थापत्य विशारद,
अभियंता, इतिहासकार, पुरातत्व ज्ञान, संग्रहपाल, समाजशास्त्र, अभिलेखकार, व्यवस्थापक, कायद्याचे तज्ज्ञ, छायाचित्रण तज्ज्ञ इत्यादी. ही यादी एवढ्यावर संपत नाही. प्राचीन स्थळे, वास्तू आणि वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तज्ज्ञांचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पामुळे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ. माहिती करून घ्या. अभिलेखागारांमध्ये महत्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपटे इत्यादी जतन करून ठेवली जातात. भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली मध्ये आहे आणि भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहे. वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागार पुण्यामध्ये नॅशनल फिल्म आर्काइव्ह, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून सन 1964 मध्ये त्यांची स्थापना झाली. त्यामागे प्रमुख 3 मुद्दे होते. भविष्यातील पिढ्यांसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेणे, ते मिळवणे आणि चित्रपटाच्या त्या वारशाचे जतन करणे. चित्रपटाशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे, त्याच्या कायमस्वरूपी नोंदी तयार करणे आणि संशोधन करणे. चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र प्रस्थापित करणे. या पाठामध्ये आपण पाहिले की उपयोजित इतिहास हे कालक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रमोद कसे करता येईल. आपल्याला सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाज जागृती कशी करता येईल. त्यासाठी समाजाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल याच्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल इत्यादी गोष्टीचा विचार आणि नियोजन करण्याचे काम उपयोजित इतिहासात केले जाते. ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरण होऊ नये याचे पुढील पिढ्यांच्या हितासाठी योग्यरित्या जतन संवर्धन व्हावे म्हणून हे आवश्यक आहे. स्वाध्याय दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उखण करताना सापडले. याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. याचे उत्तर पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.